हार सांभाळतोय तो भास्कर, खूपच नावाजलेले असे गोलंदाज. दरम्यान काही क्षेत्ररक्षण सजवताना भास्कर. दरम्यान षटकातील पहिलाच चेंडू भास्कर यांचा मंगेशसाठी. काहीसा उंचावून मारण्याच्या नादात डिक्लेअर स्वरूपात एक धाव. आकाश 11 संघाची धावसंख्या 1 ने खोलते खातं. काहीशी संत अशी सुरुवात. दरम्यान षटकातील पुढील चेंडू भास्करचा लखनसाठी. पूर्ण बोलणं होतच नाही ना रे, स्कोर अपडेट होत नाही ना त्यांना, याला पण प्रॉब्लेम होतो. दरम्यान 3 चेंडूचा खेळ पूर्णत्वास गेलेला आहे. त्यावर आलेल्या 6 धावा, 2 डिक्लेअर स्वरूपात आणि 1 चौकार. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टोळला चेंडू. त्यावर आलेल्या 4 धावा, धावसंख्येत 4 ने भर. डीजे एकता इलेव्हन संघाचे खेळाडूंनी कृपया स्वयंसेवकाचं काम बजावायचं आहे थोडा वेळ. दरम्यान षटकातील पुढील चेंडू भास्कर यांचा मंगेशसाठी. सुंदर असा टाकलेला चेंडू, कोणतीही धाव नाही, निर्धाव असा चेंडू मंगेश यांना काहीसा समजला नाही. दरम्यान 5 चेंडू आणि त्यावर आलेल्या मात्र 10 धावा. काहीसा झेल पकडण्याचा प्रयत्न फसलेला आहे. मंगेश यांना खूप मोठा असं जीवदान मिळालं आहे. आता काहीसा महागात पडेल. दरम्यान एकच धाव, धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 11. डीजे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो भोरू. काहीस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना भोरू. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मंगेशसाठी. सुंदर असलेला चेंडू, त्यावर चेंडू सीमारेषे पार. चौकार. डीजे सुंदर असा टाकलेला चेंडू, त्यावर त्रिफळा चित झालाय तो प्रताप.
सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय भोरू. प्रताप यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो संदीप. मुन्ना बॉल आहे का तिकडे, कोणाकडे विचार. कुठे त्याच्यात त्याच्यात आहे का रे. 2 मिनिटं का, 2 मिनिटं दादा. जुना आहे का. हा नाही नाही, त्याला काय वाटलं नवीन बॉल आहे, नवीन बॉल वाटला. दरम्यान अवंतर अशी एक धाव, काहीशी दिशा भरकटताना भोरू. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या आली 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर असा टाकलेला चेंडू काहीसा समजला नाही संदीप यास. दरम्यान निर्धाव चेंडू, काहीसा कमबॅक करताना भोरू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू भोरू यांचा संदीपसाठी. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि त्यावर कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली 16 धावा. डीजे थोडीशी घाई करायची पंच. दरम्यान वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो भास्कर. दरम्यान षटकातील पहिलाच चेंडू भास्कर यांचा मंगेशसाठी. सुंदर असा टाकलेला चेंडू, त्यावर बीट होताना मंगेश. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन करताना एकता बिंदास संघ मोठे फटके मारण्याची कोणतीही संधी देत नाहीये आकाश संघास. सुंदर असा टाकलेला चेंडू, चेंडूला काहीसे हलक्या हाताने खेळून काढला मंगेश यांना. सन्मान दिलाय तो भास्कर यांच्या गोलंदाजीला. 2 चेंडू आणि 17 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू भास्कर यांचा संदीपसाठी. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि त्यावर हलक्या हातानं चेंडू सर्कलमध्येच. 1 धाव पळून धावसंख्येत 1 भर. धावसंख्या आली 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. काहीस जखडून ठेवलंय आकाश संघास. काहीशी दिशाहीन गोलंदाजी, अवांतर स्वरूपात 1 धाव. काहीशी दिशा भरकटताना भास्कर. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या आली 19 धावा. दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू आणि त्यावर कोणतीही धाव नाही.
सुंदर असं गोलंदाजाचं प्रदर्शन करतोय. मंगेशला काही मोठे फटके मारून देण्याचा चान्सच देत नाही. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू भास्कर यांचा मंगेशसाठी. आता मात्र बॅटच्या राडार मधील चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेल अशोक यांच्या मार्फत डीजे. आता मात्र मंगेश यांची जागा समजण्यासाठी गेले ते षटकार आणि चौकारांचे बादशाह समजले जाणारे एकनाथजी डगळे सर. बघूया त्यांची बॅट तळपते की नाही. दरम्यान सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत एकता बिंदास संघ. तसेच गोलंदाजास क्षेत्ररक्षकांची साथ अत्यंत महत्त्वाची असते आणि तीच साथ त्यांचा संघ पूर्णपणे देत आहे. आपले 100% योगदान देत आहेत गोलंदाजास. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. दरम्यान षटक संपला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 19 धावा. डीजे. पुरेल असं संगीत ऐकवल्याबद्दल. दरम्यान पुढील षटक घेऊन आलाय तो गुरुनाथ उर्फ गोट्या. गुरुनाथ यांच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपये देवीदास कुंदे यांच्याकडून त्यांना लागू होतील. दरम्यान षटकातील पहिला चेंडू. काहीशी दिशा भरकटताना अवांतर अशी 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली 20 धावा. या आधीच्या षटकामध्ये बघायला गेले तर भास्कर यांनी सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना मात्र 3 धावा खर्च केल्या. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. काहीशी दिशा भरकटताना गोलंदाज गुरुनाथ लगातार 2 वाईड चेंडू फेकलेत. काहीसा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल या चेंडूवर. फुलटॉस असा चेंडू आणि त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण भोरू यांच्या मार्फत. दरम्यान 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 22 धावा. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि त्यावर तितका सुंदर असा फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावांसाठी संदीप यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. डीजे. दोन चेंडू आणि 28 धावा. सुंदर असा टोळला चेंडू आणि त्यावर तितका सुंदर असा षटकार.
षटकार आणि षटकार, 2 चेंडूवर 2 षटकार लगावले आहेत ते गुरुनाथ यांना. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आता आकाश संघाकडून पाहावयास मिळत आहे. नेत्रदीपक असे फटकेबाजी चालू आहे मैदानात. संदीप यांच्या बॅटमधून लगातार 2 षटकार आले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू गुरुनाथ यांचा. सुंदर असा चेंडू, काहीसा मिसफिल्ड करताना अंकुश, त्यावर धावून पळून 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एकनाथ सरांनी नाही म्हटले. दरम्यान 2 धावा, धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या लिहिली 36 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू गुरुनाथ यांचा. सुंदर असा टाकलेला चेंडू, छान असं कमबॅक करतोय गुरुनाथ. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. तितकं सुंदर असं एसटी रक्षण संदीप यांच्या मार्फत. दरम्यान धावसंख्या जागीच. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडूवर काहीचा फायदा घेता नाही आला. त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण मनोज यांच्या मार्फत. धावून 1 धाव पूर्ण. डीजे थोडी घाई करायची. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि त्यावर आलेल्या आहेत त्या 37 धावा. काहीसं महागडं असं षटक गुरुनाथचं. 6 चेंडूत 18 धावा दिल्या आहेत त्याने. जाऊन घ्यायचंय लवकर. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन आलाय तो मचिंद्र उर्फ मॅडी. बघूया षटकातील पहिला चेंडू मॅडी यांचा संदीप साठी. सुंदर असा टोळलेला चेंडू आणि त्यावर तितका सुंदर असा लगावलेला षटकार. एक चेंडू 43 रन्स, 43 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू मचिंद्र यांचा. सुंदर असा टोललेला चेंडू आणि त्यावर तितकी सुंदर असा झेल मनोज यांच्या मार्फत. डीजे
संदीप याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो जॉन्टी रोड्स कुणाल. जॉन्टी रोड्स म्हणून प्रसिद्ध आहे आकाश संघामध्ये. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टोळला चेंडू त्यावर आलेल्या या 4 धावा. चेंडू शिल्लक. धावसंख्या 47 रन 47 धावा. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि बीट झाले ते एकनाथ. काहीसा मोठा फटका मारायच्या नादात बीट होत आहेत. धावसंख्या जागीच 47 रन्स. सुंदर असा टोळला चेंडू आणि त्यावर आलेला हा षटकार. षटकातील शेवटचा चेंडू मच्छिंद्र यांचा एकनाथ साठी. धावसंख्या आली ती 53 रन्स 53 धावा. दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा टोललेला चेंडू आणि त्यावर आलेला हा BSNL षटकार. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन एकनाथ सरांकडून. 59 आणि एकता बिंदा संघासमोर 60 धावांचं आव्हान ठेवले ते एकता आकाश कसारा संघाने. आकाश संघ पहिलीच लढत एकता बिंदास वर्सेस पहिलीच इनिंग 24 मिनिट्स 24 मिनिटांची झाली आहे. दरम्यान आकाश संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. एकता बिंदास संघ आपले दोन्ही धडाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. एकता बिंदास संघाचे दोन्ही धडाडीचे फलंदाज मैदानात गुरुनाथ आणि मनोज. आकाश संघाकडून गोलंदाजीचा भार दिला जातो तो श्याम भाऊ यांना.
खूपच अनुभवी असे गोलंदाज श्यामजी पंडित साहेब. ऑन स्ट्राईक फलंदाज असणार मनोज आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते गुरुनाथ. बघूया 60 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे फटकेबाजी करतायत. पण सामन्याला सुरुवात करायची आहे. दरम्यान षटकातील पहिला चेंडू श्याम यांचा मनोजसाठी. सुंदर असा चेंडू काहीसा बीट करताना तितकेच सुंदर यष्टीरक्षक आमचे मित्र शंकर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टोळलेला चेंडू काहीस फंबलिंग करताना त्यावर धावून पळून 2 धावा. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू 2 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टोळलेला चेंडू. चेंडू क्षेत्ररक्षकाखाली नो चेंडू आहे त्यावर मिसफिल्ड करताना धावून पळून 2 धावा. एकूण 3 धावा. पुढील चेंडू फ्री हिट असेल. सुवर्णाची संधी मनोज यांना फ्री हिट वर. 2 चेंडू आणि 5 धावा झाल्या आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू फ्री हिट. दरम्यान षटकातील पुढील चेंडू फ्री हिट. उंचावर मारण्याच्या नादात डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. 3 चेंडू आणि 6 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू गुरुनाथ यास. काहीस बीट होताना लेग बाय स्वरूपात 1 धाव. काहीशी चोरटी धाव म्हणावी लागेल. धावसंख्येत 1 ने भर. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर असा टोळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक धावतोय आणि सीमा रेषे पार. चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या आली ती 11 धावा. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. खूप सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करतोय मनोज. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू काहीसा उंचावर मारण्याच्या नादात निर्धाव असा चेंडू. त्यावर कोणतीही धाव नाही. काहीसं समजलं नाही मनोज यांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 11 धावा. डीजे
वेळूक विपक्ष एकता 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क साधायचा आहे. दरम्यान वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आलाय तो लखन. ऑन स्ट्राईक गुरुनाथ आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मनोज. दरम्यान षटकातील पहिला चेंडू लखन्याचा उंचावर मारण्याच्या नादात लेग बाय स्वरूपात एक धाव. धावसंख्येत एकने भर. धावसंख्या आली ती 12 धावा. एक चेंडू 12 धावा. सुंदर असा टोललेला चेंडू. मंगेश भाऊ धावतोय मात्र चेंडू सीमारेषे पार. चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 16 धावा. सुंदर अशी फटकेबाजी करतोय गुरुनाथ. दरम्यान षटकातील पुढील चेंडू लखन्याचा गुरुनाथसाठी. सुंदर असा चेंडू त्यावर डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्येत एकने भर. धावसंख्या आली ती 17 धावा. एकता 11 संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल चेतन भाऊ मांजरेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दरम्यान षटकातील पुढील चेंडू लखन यांचा. 3 चेंडू आणि 17 धावा. सुंदर असा टोलला चेंडू त्यावर धावून पळून पंच धावा. एक धाव. वेळूक संघाने नाणेफेकीचा कौल घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू लखन्याचा. उंचावर मारण्याच्या नादात असा बीट होतोय. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या जागीच. धावसंख्या आली 18 धावा. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू लखन्याचा. दुसरं षटक समाप्त. धावसंख्या आली ती 18 धावा. मात्र 6 चेंडूत 7 धावा दिल्या त्या लखनने. डीजे एक सुरेल संगीत ऐकवायचं आहे.
वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो श्याम. अजूनही एकता संघास जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 42 धावा 42 रन्स. बघूया कशा प्रकारे जमवण्याचा प्रयत्न करतायत. उंचावर मारण्याच्या नादात झेलबाद होतोय मनोज. सुंदर असा झेल शंकर यांच्याकडून. मनोज यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येत आहेत ते किशोर. चौकार आणि षटकार मारण्यात माहीर आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत आता. 7 बॉलात 10 धावा मनोज यांच्या. वैयक्तिक 10 धावा करून बाद झालाय मनोज. दरम्यान षटकातील पुढील चेंडू श्याम यांचा किशोरसाठी. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना श्याम. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 19 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टोळलेला चेंडू. गॅपचं प्रदर्शन. सुंदर असं क्षेत्ररक्षण कुणाल मार्फत. तितकीच सुंदर अशी फेकी. दरम्यान धावून पळून 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या आली ती 21 धावा. सुंदर असं गोलंदाजी. त्यावर तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. कोणतीही धाव नाही. दरम्यान षटकातील पुढील चेंडू श्याम यांचा. नो चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या ती 22. पुढील चेंडू फ्री हिट असणार. सुवर्ण अशी संधी गुरुनाथ यांना फ्री हिटची. यावर मात्र फक्त धावबाद स्वरूपात विकेट फेकली जाते. सुंदर असा टोललेला चेंडू आणि त्यावर आलेल्या या 6 धावा. खूपच सुंदर असं फलंदाजी डीजे. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू आणि 28 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुंदर असा टोललेला चेंडू. त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्यावर धावून पळून 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या आली ती 30 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार ती एकता या संघास. 15.00 च्या सरासरीने त्यांना रन जमावे लागणार. डीजे.
षटकातील पहिलाच चेंडू प्रताप यांचा किशोरसाठी. सुंदर असा टोललेला चेंडू, त्यावर धावून पळून एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 31 धावा. आता मात्र 11 चेंडू आणि 29 धावांची गरज एकता बिंदास संघास. दरम्यान षटकातील पुढील चेंडू गुरुनाथ साठी. निर्धाव असा चेंडू, कोणतीही धाव नाही. 10 चेंडूत 29 धावा. काहीसे मोठे फटकेबाजी करावी लागणार एकता संघास. उंचावून मारण्याच्या नादात बीट होतोय तो गुरुनाथ. काहीसे मोठे फटके मारण्याच्या नादात बीट होत आहेत, मात्र प्रताप हे कोणतेही मोठे फटके मारण्याची संधी देत नाही. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. गुरुनाथ यांना आता मोठे फटके मारण्याची गरज आहे, त्यांच्यामध्ये ती क्षमता देखील आहे. सुंदर असा टोललेला चेंडू वन बाउंस मंगेश यांच्या हातात आणि एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने वर. धावसंख्या आली ती 32 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर असा टोळलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू टू बाउन्स कॅरी केला आणि तितका सुंदर फेक. दरम्यान 2 धावा पळून धावसंख्या आली ती 34 धावा. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू प्रताप यांचा किशोरसाठी. सुंदर असा चेंडू, त्यावर कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. षटक संपला आहे. डीजे गोलंदाजीचं प्रदर्शन प्रताप यांनी केलं. 6 चेंडूत मात्र 4 धावा. भारत आव्हाड यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढील षटक घेऊन आलाय तो एकनाथ. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 26 धावांचे आव्हान. मैदानात अजूनही गुरुनाथ. काहीस कठीण असं आव्हान, पण गुरुनाथ यांच्यामध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता देखील आहे आणि यापूर्वी त्यांनी ते सिद्ध देखील करून दाखवलं आहे. दरम्यान षटकातील पहिला चेंडू एकनाथ यांचा. निर्धाव असा चेंडू. 5 चेंडू आणि 26 धावा. सुंदर असा टोळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जेल सोडताना, जेल भूमीला प्रदान करताना धावून पळून 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या 36 धावा. अजूनही 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 चेंडू 4ही षटकार लगावे लागणार गुरुनाथ यांना. सुंदर असा टोळलेला चेंडू आणि त्यावर आलेला सुंदर असं क्षेत्ररक्षण झाले मंगेश यांच्याकडून. निर्णय कळवायचा तिकडून.
सिक्स. षटकार, षटकार दिला आहे. धन्यवाद बाउंड्री लाईनवर असलेले. तीन षटकार लगावे लागणार गुरुनाथ यांना. सुंदर असा टोळलेला चेंडू आणि त्यावर जेलबाद गुरुनाथ. सुंदर असा प्रयत्न केला होता षटकार मारण्याचा. डीजे सतरा चेंडू आणि 24 धावा करून बाद झाले. दरम्यान पुढील चेंडू किशोरसाठी. उंचावून मारण्याच्या नादात बीट होत आहेत किशोर. आता मात्र एक चेंडू. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. एक चेंडू आणि 18 धावा. सुंदर असा टोळलेला चेंडू आणि त्यावर आलेल्या या 4 धावा. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. पुढील समालोचन करतील एकनाथजी डगळे सर. यांना मी विनंती करतो आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय.